नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल मस्त असे ओल्या नारळाचा एक पदार्थ बघणार आहोत। दरवेळेस आपण नारळी पौर्णिमेला नारळी भात तर हा करतच असतो, पण थोडंसं वेगळं काहीतरी आपण करू शकतो तर असा हा पदार्थ आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होणारा आहे। त्याचप्रमाणे हा पौष्टिकही आहे आणि अगदी कमी वेळेत तयार होतो। अगदी कोणीही सहजपणे करू शकेल इतका सोपा हा पदार्थ आहे। या ठिकाणी आपल्याला जास्त साहित्यही लागत नाही। रेसिपी अगदी सोपी आहे, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घ्यायचा आहे। नारळाचा कीस करताना नारळाची वरची पाट ही काढून टाकायची आहे, म्हणजे आपल्याला अगदी पांढरा शुभ्र कीस हा मिळेल। त्यानंतर बारीक रवा आपण या ठिकाणी वापरणार आहोत। त्यानंतर पाव वाटी या ठिकाणी पिठी साखर आपण वापरणार आहोत। या ठिकाणी तुम्ही गूळ पावडरचा वापर केला तरीही चालेल। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण हे एका मोकळ्या भांड्यात मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण रवा घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी 1 वाटी दूध घालणार आहोत। ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण दूध घालणार आहोत। त्यानंतर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि रवा भिजण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। 10 मिनिटांनंतर व्यवस्थित रवा हा भिजला जातो। रवा हा भिजल्यानंतर मस्त असं घट्टसर तयार होतो, त्यामुळे 10 मिनिटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण झाकण खोलून पाहिलं आहे, रवा छान भिजला आहे आणि मिश्रणही थोडं घट्ट झालेलं आहे। आता आपण यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालणार आहोत। लक्षात ठेवा, कीस हा मी अगदी बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। या ठिकाणी आपल्याला जाड कीस वापरायचा नाही। 1 वाटी कीस मी या ठिकाणी वापरत आहे। खोबरं घालून आपण एकदा मिक्स करून घेऊ। आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। आपण यामध्ये थोडंसं दूध अजून ॲड करू शकतो। जर तुम्हाला दूध घालायचं नसेल तर तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता। या ठिकाणी मी पाव वाटी साखर घातलेली आहे। पिठी साखर या ठिकाणी वापरत आहे। या ठिकाणी तुम्ही हवं तर इलायची पूडही घालू शकता। साखर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत। गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातल्याने पदार्थाची चव अजूनच छान लागते। आता आपण यामध्ये अर्धी वाटी दूध घालणार आहोत। आपल्याला छोटे छोटे पॅनकेक करता येतील अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे। हवं तर तुम्ही याला ओल्या नारळाचे डोसे म्हणू शकता किंवा ओल्या नारळाचे धिरडे म्हणू शकता। काही नाव तुम्ही या ठिकाणी देऊ शकता किंवा छोटेसे गोड पॅनकेकही तुम्ही याला म्हणू शकता। या ठिकाणी आपल्याला 1.5 वाटी दूध लागलेलं आहे। आता आपण तव्यावर मस्त असं साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे धिरडे सोडून घ्यायचे आहेत। असे छोटे छोटे जर तुम्ही मुलांना पॅनकेक म्हणून खायला दिले तर मुलंही आवडीने खातील। ओल्या नारळाचे पॅनकेकही खूपच टेस्टी लागतात। हवं ते नाव तुम्ही या रेसिपीला देऊ शकता। आपण यावर थोडीशी तीळ घालून घेणार आहोत, जेणेकरून ते दिसायला अजूनच छान दिसतील आणि खायलाही छान क्रिस्पी लागतील। तीळ घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची नाही घातलं तरीही चालेल। आता आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत, जेणेकरून ते तव्याला चिटकणार नाही, अगदी अलगदपणे निघून येतील। वर्ण साजूक तूप सोडून घ्यायचं आहे।
उणतलीच्या साह्याने आपल्याला अलगदपणे हे पलटवून घ्यायचं आहेत. बघा किती छान असं शेकल्या गेलं आहेत, बिलकुलही तुटलेलं नाहीत. आपण जर वाफ भरून घेतली तर आपला कुठलाही पदार्थ हा तुटत नाही. बऱ्याचदा धिरडे वगैरे करताना आपल्याकडून तुटले जातात. आता अशा वेळेस आपण त्यावर जर 5 मिनटं झाकण ठेवून वाफ काढली तर तो पदार्थ व्यवस्थित शिजला जातो आणि त्यामुळे तो तुटत नाही. बघा किती छान असे आपले ओल्या नारळाचे पॅनकेक तयार झालेले आहे. याला तुम्ही ओल्या नारळाचा डोसा म्हटलं तरीही चालेल. अशाच प्रकारे आपण दुसराही एक पॅनकेक करून घेणार आहोत. मिश्रण हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे. त्यामुळे ते तुटणारही नाहीत. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पसरवायचं आहे. वरनं तीळ घातलेली आहे आणि झाकण ठेवून आपण वाफवून घेणार आहोत. साजूक तूप तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर केला तरीही चालेल, पण साजूक तुपाने गोडाचा पदार्थ हा अजूनच रुचकर लागतो. अशा प्रकारे आपला दुसराही पॅनकेक तयार झालेला आहे. बघा किती छान दिसत आहे ना. गरम गरम तर हे पॅनकेक खायला खूप टेस्टी लागतात. असे पॅनकेक मुलांना तुम्ही टिफिनला बनवून दिले तर मुलंही खूप आवडीने खातील. तर तुम्हाला ही ओल्या नारळाची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा. तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशी रेसिपी घेऊन. तुम्हीही या नारळी पौर्णिमेला असे पॅनकेक नक्की बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल.